ब्रो काका हे घ्या तुमचे फ्रेश पडे पापलेट आणि हे एक घ्या. चला आपण आता मस्त बनवलं संकेत हॉटेलला फ्राय करून खाऊया. चला आता हे पापलेट मार्केटमध्ये आणलेलं आहे. आपण साफ करतोय आता. त्याला धुवून घेतो. तर आता धुवून झालेलं आहे. आता त्याला खाचा मारतो. ताजे असेल तर असं रस निघतं का? हां नाही ताजे असेल तर खाचा मारून झालेला आहे. आता याला मसाला लावायचा आहे. मसाला कसा आहे आपला मसाला मागायचा आहे तो पहिला आहे तो. हा संकेत स्पेशल मसाला. पूर्ण आतून वरून हो आतून भरून सगळं कटिंग करून व्यवस्थित मसाला लावून आता हे रवा लावायचा आहे दोन्ही साईडून. रवा लावून झालेला आहे. आता आता हे तेलात टाकायचं आहे. तेल तापलेलं आहे. आता हे तेलात सोडायचं आहे. आता पलटी करतो. त्याला असं खाचा मारायचा म्हणजे आतून चांगला शिकते. पलटी करतो आता आणि परत पलटी. तेच आत शेकण्यासाठी म्हणजे आतपर्यंत तेल जाते ना म्हणजे कच्चं राहत नाही वगैरे चांगलं व्यवस्थित वाजते. हे आता तेलामध्ये जरा बाजूला करतो वरती काढतो काटायला. आता एक कोबी टाकतो पहिला खाली. कोबी गाजर त्याच्यावर पापलेट. त्याला आता गार्लिशिंग करून येतो. त्याच्यावर कांदा टाकतोय कोथिंबीर लिंबू और कोबी गाजर. आता आपण पापलेट फ्राय झालेला आहे. या तुम्ही घ्या. आता बनवूया आपण संकेत स्पेशल पापलेट थाळी. हे मच्छी करी आहे. त्याचे बांगड्याचा पीस येतो. ही करी ही सोलकढी हे राईस आणि हे पापलेट. हे पापलेट आणि ही भाकरी आहे. हां चला ओके झाली चालली आहे. ठीक आहे पापलेट थाळी तयार झालेलं आहे. हे घ्या तुम्ही. हां संकेत स्पेशल पापलेट थाली. वा 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 मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा नावाला साखर आहे पण इथे सीफूडची कमालच आहे मंडळी. भूक लागली होती कोल्हापूरहून रत्नागिरीला चाललो आहे आणि साखरपा आलं थांबलो. हॉटेल संकेत. बघा मंडळी काय काय पदार्थ आहे याच्यामध्ये. आपण घेतली पापलेट थाळी. पापलेट थाळीमध्ये बघू शकता इथं मस्त असं मोठं पापलेट आलेलं आहे. हे सगळं गुरव काकाने बनवलं आहे मंडळी. गुरव काका. आणि इकडे बघा सोबत इकडे एक बांगड्याची ग्रेव्ही आलेली आहे पण याच्यामध्ये पीस येतो. दुसरी एक ग्रेव्ही आहे याच्यामध्ये पीस येत नाही पण तुम्ही याची कमाल बघू शकता. लाल लाल झणझणीत आहे आणि वर गार्निशिंग कोथिंबीर टाकलेली आहे तुफान. आणि इकडे बघा कोकणात आल्याने काही तुम्ही फिश ट्राय करताय आणि त्याबरोबर सोलकढी नाही मिळाली तर नवलच आहे मंडळी. इकडे बघा मस्त असं राईस. 2 भाकरी. अरे बापरे तांदळाच्या 2 भाकरी मिळतात. एवढं खाल्ल्यानंतर मला वाटत नाही कोणाला बाहेर काय खायची गरज पडेल. इवन हे 2 माणसं पण खाऊ शकतात एवढं आहे. म्हणजे ट्राय केलं पाहिजे. ट्राय करूया. सुरुवात कशाने करू तर पापलेट फ्राय तर म्हणजे पापलेटने सुरुवात करूया. इकडे बघा पापलेट आत का कसं भरलेलं आहे एकदम मसाला लावून तुफान. आणि इकडे बघा लेयर्स. आपण याला तोडूया. ट्राय करूया वगैरे. वा क्रिस्पी झालं एकदम गरमागरम आहे. क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ मऊ. हे बघा मास 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 तुफान 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 आहे मंडळी. वा कमाल आहे कमाल. फक्त प्राईस नाही तर यांचं ग्रेव्ही पण एकदम कडक असते. तांदळाची भाकरी. अरे बापरे काय दिसतंय. याच्यामध्ये ते मस्त असं काजू वगैरे टाकतात आतमध्ये. जबरदस्त. ट्राय करूया.
तो कांदा ना काढतात काय खाल्लं. वा, याच्याशिवाय जेवण अपूर्णच. थंड आणि मस्त अशी थोडीशी तिखट लागते अशी सोरकडी. हे तुम्हाला जेवायचं आहे कुठे यायचं? साखरपा, रत्नागिरी जिल्ह्यात साखरपा. कोल्हापूरहून तुम्ही रत्नागिरीला चालला आहे तर मध्ये साखरपा लागतं. तुम्हाला हॉटेल संकेत दिसेल थांबायचं. दुसरी गोष्ट यांचं लांजामध्ये पण आहे. अगदी स्टँडच्या हाक्याच्या अंतरावर स्टँडपासून तुम्ही गुगल करता तुम्हाला भेटून जाईल दोन्ही ब्रँच. या ट्राय करा आणि जेवणाचा आनंद घ्या. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचा. 2 बाय टेक कर. सी यू.